श्रीराम जय जय राम. श्रोते हो नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य भाग 10. जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला. जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतिस्थान. जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव. नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन. नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास. ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे, त्याने नाम न कधी सोडावे वाचे. एवढे देईल जो नामदान, त्याला अर्पण करून घेईन जाण. श्री महाराज सांगून गेले आहेत. नाम महात्म्य त्यांच्यासाठी किती महत्त्व राखते हे आपल्याला यावरून कळते. एकदा काय झाले, महाराज नर्मदा किनाऱ्याने जात होते. त्यावेळी महेश्वर गावी त्यांना 2 मोठे मांत्रिक भेटले. श्री महाराजांना बघून त्यांना असं वाटलं की यांच्याजवळ खूप मोठी विद्या असेल. ती मंत्रसिद्धी त्यांनी आपल्याला द्यावी असं त्यांना वाटलं. ते महाराजांच्या खूपच मागे लागले. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना सांगितले, बाबा रे, मला मंत्रतंत्र काही येत नाही. एक राम नाम ते जाणतो मी रामाचा दास. हे सर्व काही चालू आहे त्याचा राम करता आहे हे मी जाणतो. म्हणून मला कुठलाही अभिमान नाही आणि कुठलाही विद्येचा गर्व नाही. शिवाय तुम्ही जे मागत आहात ते तर माझ्याजवळ बिलकुल नाही. यावर ते 2 मांत्रिक खूप चिडले. त्यांनी श्री महाराजांना भीती दाखवली. थांबा, तुम्ही देत नाहीत ना, तुम्हाला तर नागपाश टाकून बांधूनच टाकतो, अशी धमकी त्यांनी दिली. त्यांनी वाट पाहिली, पण श्री महाराज त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. हे पाहून ते चिडले, डोंगरावर गेले. त्यावेळेस त्यांनी पुन्हा महाराजांना विनंती केली आणि त्यावेळी श्री महाराज तो मंत्र देत नाही हे पाहून त्यांनी त्यांच्यावर नागपाश टाकला. एका क्षणात नागच नाग उत्पन्न होऊन त्यांनी श्री महाराजांना विळखा घातला. श्री महाराज खूप घाबरतील असं त्यांना वाटलं. श्री महाराजांनी शांतपणे बसणे पसंत केले. आधी त्यांना सांगितले, तुम्ही नको तो आग्रह करत आहात मला, त्याचा काही एक परिणाम होणार नाही, पण त्याची गंभीर शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. 3 दिवसानंतर पुन्हा एकदा महाराजांनी त्यांना समजावलं. काहीच उपयोग होत नाही म्हणून महाराजांनी तशीच जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेतली. त्यावेळेस ते नाग सर्व छिन्न विच्छिन्न होऊन मरण पावले आणि श्री महाराज मोकळे झाले. आता मात्र ते दोघे घाबरले. महाराजांना शरण आले. श्री महाराजांनी त्यांना राम नाम देऊन त्यांचा उद्धार केला. श्री महाराजांनी अफाट पर्यटन केले. त्यांना प्रवासाची फार आवड. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ते 45व्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला. त्यांनी तत्कालीन समाज जीवनाचा गाढा अभ्यास केला, सूक्ष्म निरीक्षण केले. स्वतः निराळ्या प्रवृत्तीचे असतानाही प्रापंचिक लोकात पूर्णपणे मिसळले. त्यांना हाताशी धरून त्यांच्यातच राहून त्यांना परमार्थात पूर्ण मिसळून टाकले. ज्या ज्या माणसांशी त्यांचा संबंध आला त्यांना सगळ्यांना त्यांनी रामनामाला लावले. त्यांचे गायींवर खूप प्रेम होते. त्यांनी पुष्कळ गायी कसायांच्या तावडीतून सोडवल्या. त्यांचे लहान मुलांवरही निरतिशय प्रेम होते. त्यांची हट्ट ते पुरवत. भक्तांच्या आंतरिकची इच्छा जाणून ती योग्य असेल तर जरूर पूर्ण करत. इसवी सन 1892 गोंदवल्यातील राम मंदिर बांधले गेले. हे त्यांनी बांधलेले पहिले राम मंदिर होते. तो त्यांच्या गुरुचा आदेश होता. त्यानंतर त्यांनी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 27 राम मंदिरे, 4 दत्त मंदिरे, 4 विठ्ठल मंदिरे स्थापन केली. रामनाम वाढवले. उपासना तळागाळातील लोकांपर्यंत वाढवली. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम त्यांनी घालून दिला.
लेकच्या साथीत पण त्यांनी गरजूंना खूप मदत केली. चांगले नेहमी सगळ्यांना सहन होते असे नसते. याच दुष्ट प्रवृत्तीतून महाराजांवर विषप्रयोग झाला. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली. त्यांना दम्याचा त्रास होऊ लागला. आता आपले काही खरे नाही असे त्यांनी आपल्या भक्तांना सांगून टाकले. भक्तांनी करायच्या सेवेविषयी, कार्याविषयी पण त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले. 21 डिसेंबर 1913 रोजी त्यांनी रात्री उशिरापर्यंत भजन केले. त्याला निर्वाणाचा अभंग म्हणतात. त्याविषयी माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत श्रीराम जय राम, जय जय राम.